कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये प्रस्तावित क्लस्टर योजनेविरोधात आता नागरिक आक्रमक झाले आहेत। या योजनेला विरोध दर्शवत सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच। या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती सुरू करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर सोनारपाडा येथील साईबाबा मंदिरात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत क्लस्टर योजना ही 27 गावांवर लादली जात असून भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला। क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे। यावेळी उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान क्लस्टर योजनेमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत केडीएमसी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून मोर्चाही काढण्यात आला। जोपर्यंत 27 गावांची स्वतंत्र महानगरपालिका होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि शेवटी विजय आमचाच होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। तसेच क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत शासनाचे परिपत्रक आणि नकाशे नागरिकांसमोर सादर करण्यात आले। आता या मुद्द्यावर पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज साठी अनिल शिरसाट, कल्याण डोंबिवली।